रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. प्रत्येक शेतकऱ्याला अडचण अशी आहे की सुरुवातीचा बहार हा पूर्ण नरकळी निघतोय. प्रोडक्ट असे आहेत की शेतकऱ्याला सांगते तुमची नरकळी कमी निघेल आणि मादीच कळी निघते. गेले 15-16 वर्ष कंपनीची औषध वापरतोय, त्याच्यासारखा रिझल्ट पुढे आला. कळीला इतका मोठा स्ट्रोक आहे, कळी मोठ्या जांभळापेक्षा मोठी निघली. कळी 99% मादी कळी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी श्री विजय गाडवे, मोरे एजन्सी मोरगाव. आज आपण अशा एका डाळिंब बागायतदारांना भेटणार आहोत ज्यांचं या कोळविरे गावात पूर्ण नाव आहे, की ज्यांनी डाळिंब 1 किलोपर्यंत मार्केटला पाठवले. त्या शेतकऱ्यांना आज भेटणार आहेत. ते आहेत शेतकरी, थोडीशी ओळख करून दे तुमची. नमस्कार, माझं नाव गणेश चंद्रकांत जगडे, कोळविरे. गेले 15-16 वर्ष आम्ही डाळिंब करतो. पण आता आपण जे रामा ॲग्रोटेक कंपनीची औषध वापरतोय, त्याच्यासारखा रिझल्ट पुढे आला नाही. आणि आपण पहिल्या पाण्यापासून ह्या बागेला ह्यांचं 10 जानेवारी 2024चं पाणी, पहिलं पाण्यालाच आपण रामा ॲग्रोटेकची आपली पूर्ण प्रोडक्ट ह्यांना दिली. त्यात असेल बायो समृद्धी डाळिंब स्पेशल रूट मॅजिक, आणि त्याचा रिझल्ट तेच सांगतील कसा आला. कळीला इतका मोठा स्ट्रोक आहे, कळी मोठ्या जांभळापेक्षा मोठी निघली आणि चमक झाडाला, ग्रीनरी सगळ्यात भारी, ग्लेझिंग. तुम्ही आज तुमच्या कोळविरे गावामध्ये तुमचं नाव आहे की डाळिंब बागायतदार म्हणून, तर तुम्हाला आता ह्या वर्षीच तुम्ही चालू केलंय आपलं? हा, पहिलंच वर्ष. मग तुम्ही दरवर्षी करता, आणि ह्याच्यात काय बदल वाटतोय? बदल म्हणजे पानाची साईज आहे, पानाला चमक आहे, कळी 99% मादी कळी. आणि मित्रांनो ऐका, आता डाळिंब क्षेत्रातले जे दिग्गज आहेत ते सगळ्यांना सांगतात माहिती की ह्या वर्षी प्रत्येक शेतकऱ्याला अडचण अशी आहे की सुरुवातीचा बहार हा पूर्ण नरकळी निघतोय. हे म्हणे डाळिंब क्षेत्रात जेवढं आहे आपल्या महाराष्ट्रात पूर्ण नरकळी निघते. पण रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट असे आहेत की शेतकऱ्याला सांगते तुमची नरकळी कमी निघेल आणि मादीच कळी निघते, आणि ते आपण यांच्या बागेत दाखवलेले. तुम्हाला काय वाटतं म्हणजे नरकळी वगैरे? नाही, नरकळीचं प्रमाण 10% आहे, 90% मादी कळी, आणि ती पण मोठी आहे, साईज आहे, त्याला आकार आहे. आणि आपण ह्या बागेला ह्यांना कळीसाठी फक्त एकच फवारणी घेतली, रामा मॅजिक आणि स्टीम ग्रो. तेवढ्या एका फवारणीत बघा, माझ्या अंदाजे कळी जरी मोजली नाही तरी माझ्या अंदाजे 300 कळी आता सहज भरल, आणि त्यातली 150 ते 200 मादी कळी. आणि मादी कळीचं प्रमाण आहे ना स्टंपला जास्त आहे. हा, म्हणजे हे भाषेत काढणं खोडाला जास्त, शेंड्याव कळी कमी आणि आज जास्त कळी. आणि मित्रांनो, ज्या वेळेस खोडाला कळी येते तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला माहिती की त्या फळाची साईज होती 800 किलो पर्यंत जाते. ह्या बागेत तुम्ही 1 किलोचं फळ काढलेलं असं आहे काही, बरोबर आहे? म्हणजे ह्याच्या आधीचा बार होता, ह्याच्यात 1 किलो पण साईज झाली. त्यावेळेस विषय तेलाचं काहीच नव्हतं. त्यावेळेस तेलाचं काही नव्हतं की तेल येतो. त्याच्यानंतर तेल आल्यानंतर बागा फेल गेल्या, मग आम्ही काढून टाकली ती पहिली जुनी, आणि आता ही नवीन काढून केली. आता 3रा बाग आहे. पहिल्या 2 वर्षात माल काय एवढा गावला नाही, साईज झाली ती 400-500 ग्रॅम, पण माल नाही गावला. गेल्या वर्षी तर आहे ना 100% नरकळी निघली. हे बा शेतकरी, मी जे आता सांगितलं की प्रत्येक डाळिंब क्षेत्रातले दिग्गज सांगतात की ह्या वर्षी शेतकऱ्यांना अशी अडचण आहे की पूर्णतः सुरुवातीला नरकळी निघते, आणि त्याच्यानंतर खर्च वाढून शेतकऱ्यांचा खर्च वाढून मादी कळीसाठी शेतकरी नको ते औषधं वापरतात, आणि मादी कळी
20 ते 30% निघते. तसं रामा ॲग्रोटेक मधून जे प्रोडक्ट आम्ही वापरतो शेतकऱ्यांना देतोय त्यात पहिल्याच डोसमध्ये पूर्णतः मादी कळी निघते. मादी कळी 90% मादी कळी आहे. मादी कळी सगळी मादी आहे, स्टंपला मादी आहे, सगळी स्टंपलाच आहे मादी. आणि नवीन निघणारी सुद्धा मादीची. आणि मादी कळीचा कलर काय? दरवर्षी तुम्ही कळी बघता पण त्या वर्षीच्या आणि दरवर्षीच्या कळीत फरक जाणवतो? फरक आहे ना, फरक आहे. परत तुम्हाला सांगतो कळी कमीत कमी 1-1.5 इंच तरी मोठी आहे. कशामुळे म्हणजे काय? कशामुळे एवढे फरक? कशामुळे फरक आहे ना, आम्ही ती समृद्धी बायोसमृद्धी वापरले, डाळिंब स्पेशल वापरलं. किती वर्ष डाळिंब करता तुम्ही? 16-17 वर्ष. 17 वर्ष. मग ह्या वर्षी तुम्हाला जी कॅनोपी आणि कळीत बदल दिसतोय असा पाठीमागात कधी जाणार? पहिला बदल नव्हता. म्हणजे कळीला स्ट्रोकच एवढा आहे की साईज हा आहे ना मिनिमम आहे ना, बारकी साईज दिली तरी 400 ग्राम राहील. म्हणजे कळी आम्हाला आता अंदाज आहे ना कळी निघली कशी. 15 वर्षाचा शेतकरी अनुभव सांगतात की ह्या वर्षी कळी काय निघली आणि त्या कळीची साईज काय होणार. कळीवर अंदाज येतो साईज होईन आपली. पण मिनिमम साईज आहे ना 400. बारकी साईज धरली तरी 400 आणि वरची 700-800 ग्राम. तुम्ही अगोदर म्हणजे रासायनिकवर डाळिंब केलेलं आहे, रासायनिक बरोबर आहे. तुम्हाला म्हणजे त्याच्या तुलनेत आणि ह्याच्या तुलनेत काय म्हणजे फरक जाणवतो? त्याच्या तुलनेत म्हणजे काय सांगतो मला, खर्च त्याचा जास्त आणि म्हणजे स्वतःला सुद्धा त्रास त्याचा आणि झाडांना सुद्धा त्रास. हे महत्त्वाचं. आता मी रासायनिक पूर्ण बंद केलंय. काहीच नाही, त्याला डोस नाही, त्याला शेणखत मशरूम भरलंय थोडं आणि युरिया मिक्सचर मधलं काहीच नाही. डाळिंब लावल्यास काहीच नाही, फक्त ड्रीप मधून सोडायचो तेवढंच. आता ते ह्या वर्षी तर एक सुद्धा काय सोडलेलं नाही, फक्त रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट सोडले. कसा रिझल्ट झाला? रिझल्ट 10 पटीने चांगला आहे. इतर शेतकऱ्यांना काय सांगचाल तुम्ही? इतर शेतकऱ्यांनी वापरावं. इतर म्हणतो प्रत्येक पिकाला वापरावं. का वापरावं? कारण रिझल्ट आहे. आणि मेन आपल्याला प्रॉब्लेम काय आहे, माल सेटिंग. एवढा खर्च होतो सेटिंग पर्यंत, त्याच्या निम्मा सुद्धा खर्च झालेला नाही. निम्मा कुठला म्हणजे कशाचा निम्मा खर्च झाला? सेटिंगचा कळी निघून औषधाचा खर्च निम्मा पण नाही. म्हणजे कुठल्या कंपनीचा? रामा बायोटेक. रामा ॲग्रोटेक. आणि शेतकरी मित्रांनो, ह्या बागेचा आपण प्रत्येक महिन्याला अपडेट घेणार आहे. हा एक पहिला भाग झाला. प्रत्येक महिन्याला ह्या सेटिंग कसं होतंय, ह्या बागेचे आपण साईज काय होते, कलर आणि झाडाची कॅनोपी. सगळ्यात महत्त्वाचं, झाड ट्रेस मध्ये न जाता आपण त्या झाडाची कॅनोपी, झाडाने दिलेलं त्याच्या हे फळ आणि त्या झाडाची साईज, सगळ्यात महत्त्वाचं साईज आणि चकाकी फळाची. मार्केटला डाळिंबीला चमक आहे तर उठावी, तर नाही तर तुमचा डाळिंब येतोय की खरडे बी येतोय, डॅमेज येतोय. पण ज्या फळाला चमक, शायनिंग, ग्लेझिंग, साईज 500 ग्रॅम असली तरी फळ तेच जातं 200 ने जाणार. आणि 1 किलो असेल जर डॅमेज असेल हे असेल तर ते 200 ने पण जात नाही, 60-70 रुपयांनी जाते. चमक्यासाठी रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट खरंच चांगली आहेत. रासायनिक आपण कितीतरी मारले, 15-16 वर्ष रासायनिकच करत होतो. रासायनिक पूर्ण बंद केलंय, कशालाच वापरत नाही आता. सगळं बायोटेक, रामा बायोटेकची औषध वापर. फुलाला आता फुलं आपली चालू, फुलाला तीच वापरतो. तर शेतकरी मित्रांनो, ह्या बागेला आपण रामा ॲग्रोटेकचं ट्रीटमेंट दिल्यापासून आतापर्यंत हा 1 महिन्याचा हा रिझल्ट आहे. तरी आपण प्रत्येक महिन्यात ह्या बागेचा अपडेट घेऊन तुम्हाला पुढची परिस्थिती आणि पुढचा आपला रिझल्ट हा 100% येणारच आहे अशी खात्री देऊन थांबतो. धन्यवाद.